नमस्कार दर्शक मित्र हो, बऱ्याच दिवसानंतर आज आपण मराठा आरक्षण आणि ओबीसी नेतृत्वांचा विरोध या विषयावर आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मित्र हो, अनेक वर्षापासून सुरू असलेली मराठा आरक्षणाची मागणी, न्यायालयानं त्यावर घेतलेली भूमिका, जरांगे पाटलांसारखं खमकं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन, त्यामध्ये नंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची सकारात्मक झालेली भूमिका, टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन वाढत गेलेलं असताना आज हे आंदोलन अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे। मित्रांनो, इथं एक गोष्ट खूप महत्त्वाची आज अधोरेखित करावी अशी वाटते की जवळपास ओबीसीच्या 1.25 कोटी नोंदी या शासनाकडे सापडलेल्या आहेत। मग कुणबीच्या नोंदी जर सापडल्या असतील तर एवढे दिवस त्या नोंदी का अडवून ठेवल्या? हे अडवून ठेवणारे कोण होते? कुणबींच्या नोंदी जर आज करोडो, 1.25 करोड, 5 कोटी लोकांच्या मध्ये 1.25 कोटी मध्ये 30 लाख लोक, मराठवाडा विदर्भात कुणबी आहेतच, विदर्भात कुणबी आहेतच, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्येही कुणबी आहेत, कोकणामध्ये आहेत, मुंबई पट्टा आणि इलाक्यामध्येही कुणबी आहेत। आणि या कुणबींच्या नोंदी तेव्हा जर त्या रेकॉर्डवर होत्या तर मग या पिढ्या गारद काढण्याचं कारण काय? मित्रांनो, आरक्षणाच्या माध्यमातून या पिढ्यांना लपवून ठेवण्याचं आणखीन काय काय लपवून ठेवलं असा खरा तरी मुद्दा आहे। यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा हेतुतः ओबीसींचं आरक्षण बाजूला ठेवून नेतृत्वाने, मग अगदी ते मराठा नेतृत्वही असतील तर या मराठा नेत्यांनीही, मराठा आमदारांनीही, मराठा खासदारांनीही या साफ दुर्लक्ष केलं। त्याचबरोबर जे मराठा अधिकारी होते तेही दुर्लक्षित राहिले किंवा त्यांनीही दुर्लक्ष केलं। आणि मित्रांनो, हे आरक्षण न मिळता गेली 70 वर्षामध्ये जवळपास 2 पिढ्या, 3 पिढ्या ह्या गारद झाल्या, त्यापासून वंचित राहिल्या। आणि याला जबाबदार कोण हा खरा तरी मुद्दा आहे। मग पूर्वीचं 55 वर्षाचं सरकार असेल किंवा आताचं 10 वर्ष आणि वाजपेयींचं 7 वर्ष असं 17 वर्षाचं सरकार असेल, हे सगळेच लोक म्हणजे काँग्रेस असेल, भाजप असेल, सगळेच पक्ष, सगळेच नेते आणि जे मराठा अधिकारी होते ते अधिक न्यायालय, की ज्या न्यायालयानं एखाद्या गोष्टीवर स्वतःहून गुन्हा दाखल करून अनेक निकाल दिलेत, परंतु ओबीसी संदर्भातला एकही निकाल या ठिकाणी घेत असताना त्यांनी नेहमीच मराठ्यांना हेतुतः या ठिकाणी अडवण्याचं काम केलंय किंवा मराठ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय। या ठिकाणी आणखीन एक गोष्ट अधोरेखित करावी वाटते की जे या ठिकाणचे मराठ्यांचे कायदेविषयक तज्ज्ञ किंवा लॉयर्स आहेत ते सुद्धा इथं अज्ञानी का राहिले? मग त्यांनी कायदा वाचला नव्हता का? आणि ज्यांनी वाचला होता, ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, त्यांना ज्येष्ठांनी त्यावेळेस तुला हे कळत नाही म्हणून थांबवलं। खरं तरी ही गोष्ट अत्यंत अडचणीची ठरली आणि मग मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पेटला गेला। आज मराठा आरक्षणाच्या नोंदी सापडत आहेत आणि हे सापडल्यानंतर त्यांना नोंदी आता कायदेशीर कोणी अडवू शकत नाही। न्यायालयीन गोष्ट अडवायची असेल तर मग पुरावा कुठला? आणि मग न्यायालय जर ह्या गोष्टी करणार असेल तर मग ते हेतुत आहे। आज जर उद्याच्या काळामध्ये न्यायालयाच्या निर्णयामध्ये या कुठेही हस्तक्षेप होऊ शकत नाही, तर आता काही गोष्टींमध्ये चाललेलं आहे की राही भिरडे असतील, केतन तिरोडकर असतील किंवा गुणरत्न सदावर्ते असतील, ही जी सगळी संघाची पिलावळ आहे, यांनी गेली जवळपास 15-20 वर्ष, 30 वर्ष झालं एकाड एक न्यायालयात जाऊन न्यायालयाला मॅनेज करून, असंच आज म्हणावं लागेल की यांनी हे निकाल घेतले आणि मराठ्यांना अडवण्याचं, हेतुता पुरवण्याचं काम केलं गेलं। हे आता उघड सत्य झालंय की अगदीच केतन तिरोडकरनं आज आणखीन परत एक याचिका दाखल केली
की सारथीमध्ये सर्वांनाच सहभाग करून घ्यावा, सारथीमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही गोष्ट त्यानं मागितली आहे. मग केतन तिरोडकर आजपर्यंत लहान होता का, की एवढे दिवस तो का कोर्टात गेला नव्हता, आणि न्यायालयानं ती याचिका दाखल करून घेताना या गोष्टीचा आता विचारच करावा. मग बाकीच्या सगळ्या आरक्षणामध्ये जेव्हा आहे तेव्हासुद्धा यानं या गोष्टी का मांडल्या नाहीत? मग मराठा आरक्षणाचा हेतू तर त्यांना मराठाचं आरक्षण मिळावं यासाठी ते का करत नाहीत? भाऊ तोरशेकर असतील, राही भिडे असतील, किंवा केतन तिरोडकर असतील, किंवा गुणरत्न सदावर्ते असतील, ते हेतुता ही सोडलेली बाकीची माणसं या गोष्टी आता खड्यासारख्या ओळखल्या पाहिजेत. मराठा न्यायाधीशांनी, मराठा वकिलांनी आणि न्यायाधीशांनीही आता या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की न्यायालयानंही विश्वासार्हता आज बऱ्यापैकी संपुष्टात आलेली आहे. आज न्यायालयाला जर या गोष्टी कळत नसतील आणि फक्त जर तुमच्या आर्ग्युमेंटवर न्यायालय न्याय देत असेल तर मग लेखी पुराव्याला अर्थ काय? लेखी पुरावे न्यायालय पाहत नाही का? आणि लेखी पुरावे न्यायालयाला पाहण्याचा अधिकार नाही का? मग ह्या जर सगळ्या गोष्टी असतील तर आजपर्यंत जे जे पुरावे म्हणून पुढे आले तेव्हा न्यायालयानं स्वतःहून या ठिकाणी जेव्हा जेव्हा ओबीसीची आरक्षणासंदर्भातल्या अमेंडमेंट आल्या तेव्हा ओबीसी मराठा किंवा मराठा कुणबी या विषयावर न्यायालय स्वतःहून काही आदेश का करू शकलं नाही आजपर्यंत? आणि आज जर न्यायालयानं या गोष्टी घेतल्या तर उद्याच्या काळामध्ये न्यायालयावरचा पूर्ण विश्वास संपुष्टात येईल. आणि आजही जवळपास बऱ्यापैकी आलेला आहेच. कारण हे सराईत लोक जे कोर्टबर्ड म्हणून तिथे येतात की प्रत्येक गोष्टीला न्यायालयात जातात आणि न्यायालयानंतर त्यांना काही पत्रकार नंतर प्रसिद्धी देतात आणि त्या प्रसिद्धीबरोबर लोकांनाही असं वाटतं की हां हे असलच. परंतु जेव्हा हे सगळं उघडं पडलंय, आज हे सगळं उघडं पडलंय की जे पूर्वी म्हणत होते की कुणबींच्या नोंदी नाहीत, त्या आज मग करोडो नोंदी कुठून आल्या? बरं, या नोंदी ज्यांनी मागितल्या त्यांच्याकडे नाहीत, शासनाच्याच दप्तरी आहेत. आणि शासनाच्या दप्तरी या नोंदी का राहिल्या? मग इथं जे अधिकारी होते ते आजपर्यंत काय तपासण्या करत होते? जर का ती दप्तर तपासणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडत नसेल तर मग काय करत होतं? मग या ठिकाणी आणखीन एक गोष्ट निर्माण होते की मागासवर्गीय आयोग तेव्हा जेव्हा जेव्हा ते व्हेरिफिकेशन करतंय तेव्हा तेव्हा मागासवर्गीय आयोगाच्या ह्या लक्षात आल्या नव्हत्या का? किंवा सचिव लेवलवरून जे सचिव काम करत होते त्या लोकांनी हे काम केलेलं नाही का? ह्या सगळे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांवर आता अविश्वासार्हता निर्माण झालेली आहे. राजकीय अराजकता आणि अविश्वासार्हता आता निर्माण झालेली आहे. आमदार खासदारांना हे लक्षात आलेलं नाही का? आणि आजही ते का बोलायला तयार नाहीत? जे स्पष्ट बोलायला हरकत नाही ते का बोलत नाहीत? आणि त्यामध्येच एक गोष्ट मित्रांनो आहे की अजून मराठा आरक्षणाच्या विरोधात काही ओबीसी नेते, ओबीसीतला सामान्य माणूस नाही, सामान्य माणूस हा नक्की सोबत आहे, त्यांना आता ह्याही गोष्टी लक्षात आलेत की ओबीसीची नोंदणी ही शासनाकडूनच आज मिळते किंवा शासनाकडून उपलब्ध होते, त्याचे पुरावे उपलब्ध होत आहेत, म्हणजे तो त्यांचा हक्क आहे. त्याचबरोबर जे आरक्षण वाढलेलं आहे, फुगीर आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आहे, तोही त्यांच्या लक्षात आला आहे. मुद्दा मराठ्यांच्याही एक गोष्ट लक्षात आली की फक्त आरक्षणामुळं सर्व काही नोकऱ्या लागणार आहेत, सगळंच काही व्यवस्थित होणार आहे अशी प्रकार नाही. पण ज्या 1-2%, 4% लोकांना त्यापासून वंचित व्हावं लागतंय, शिक्षणासाठीच बाजूला राहावं लागतंय, त्यांना तरी तो न्याय मिळेल. आणि जे राहणार आहेत त्यांच्यासाठी नवीन आरक्षणाचा विषय किंवा नवीन सुविधांचा विषय हा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. आज सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली, जो कुणबी म्हणून काम करतोय, पूर्वी ह्यांनीच सांगितलं होतं उत्तम शेती आहे, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज मात्र ज्यांनी सांगितलं त्यांनी कनिष्ठ नोकरी ही लवकर चुकवली, उच्चवर्णीयांनीच कनिष्ठ नोकरी स्वीकारली. आणि मध्यम व्यापारानं ज्यांनी सांगितलं होतं की भगवान महावीरानं मारवाड्यांना किंवा गुजरात्यांना सांगितलं होतं गुरुच्या ठिकाणी की तुम्ही व्यापार करा, हा उत्कृष्ट मध्यम व्यापार हा त्यांनी स्वीकारला आणि मग आज ते उच्चवर्णीय झाले. परंतु उत्कृष्ट शेती असणारी आज गलितरात्र झालेली आहे. या शेतीमध्ये खूप मोठं नुकसान या ठिकाणी येतं आहे. परंतु पिढ्यानपिढ्या चालत असलेली शेती की अगदी 10 एकराचा 15 एकराचा बागायतदारी ही उद्याची शेती आणि त्या शेतीवर मुलांचं शिक्षण आहे ह्या परिस्थितीमध्ये करू शकत नाही, ही परिस्थिती आहे. तर या परिस्थितीला सामोरे जात असताना एक गोष्ट आहे की काही गोष्टी बोलल्या जातात, त्याही ठिकाणी या तिसऱ्या टप्प्यामध्ये या गोष्टी मी सांगतोय की मराठे आमदार आहेत, खरी गोष्ट आहे. मराठेच साखर कारखान्यामध्ये आहेत, मराठे सूतगिरण्यामध्ये आहेत.
मराठे शिक्षण संस्था आहेत पण त्या फक्त मराठ्यांच्याच आहेत असं नाही. संस्थात्मक गोष्ट ही सार्वजनिक असू शकत नाही, तर त्या ट्रस्ट आहेत आणि त्या ट्रस्ट ह्या सरकारच्या अधीन राहून सरकारच्या अधिपत्याखाली चालतात. समजा एखाद्या मराठ्या ट्रस्टीनं एक निर्णय घ्यायचा ठरला की फक्त मराठ्यांनाच इथं शिक्षण द्यायचं, तर ती व्यवस्था त्या ट्रस्टमध्ये नाही. मुस्लिम आणि मागासवर्गीय मोमेडियनमध्ये त्या गोष्टी होऊ शकतात, तिथंही नाही. ज्या ठिकाणी आहे अगदीच ब्राह्मण आधिपत्याखाली असणाऱ्या संस्था जरी विचारात घेतल्या तर त्याही शिक्षण संस्था ह्या फक्त त्यांच्या स्वतःच्या नियमानं ते करू शकत नाहीत. तशीच परिस्थिती साखर कारखाने आधिपत्याखाली असले तर त्या सहकारी संस्था आहेत. व्यक्तिगत विचारावर जर विचार केला तर तेही सामान्यच आहेत. आणि ह्या सगळ्या सत्तेच्या जीवावर बाजूला जाणारं जे गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार ह्या ठिकाणी केला जात नाही. सवंग लोकप्रियतेसाठी फक्त ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात आणि त्या योग्य नाही. तर ज्यांचं आरक्षण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. म्हणून सामान्य मतदार आणि ओबीसीनी, सर्व ओबीसी असतील, आरक्षणातील आरक्षणकर्ते असतील किंवा आरक्षणकर्ते असतील, या सर्वांनी या गोष्टीचा विचार हा नक्की केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ओबीसी आरक्षण याला विरोध करणारे स्वयंघोषित ओबीसी नेते यांचा इतिहास, मग ते छगन भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, अगदीच फडणवीस असतील किंवा नाना पटोले असतील, जे जे ओबीसींचे म्हणून आज नेते आहेत ते सगळे हे आज ओबीसींचे नेते म्हणून विरोध का करत आहेत कुणबीला? तर यांना वाटतंय की आता कुणबींचं राजकीय आरक्षणही तुम्ही थांबवू शकत नाही, आर्थिक आरक्षणही तुम्ही थांबवू शकत नाही आणि तुम्ही त्यांचं शैक्षणिक आरक्षणही थांबवू शकत नाही. तर ज्या कुणबी नोंदी सापडलेत त्या सगळ्यांना या सगळ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत आणि मग ह्यांचं राजकारण अडचणीत येतं आहे. यांना सामान्य कुणबींचं घेणं देणं नाही, फुलेंनी सांगितलेला फुलेवाद यांना घेणं देणं नाही. तर यांचा प्रपंच यांना आज टिकवणं, यांचं राजकारण टिकवणं, यासाठी मिळालेलं संरक्षण आज संपून जातं आहे. ती कवच कुंडलं गळून पडत आहेत. यासाठी हे आज मराठा आरक्षणाच्या किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करतायत. मला एकच गोष्ट सांगायची आहे की भुजबळांनी काल सांगितलं की आरक्षणामुळं गरिबी हटाव आरक्षणाचा कार्यक्रम नाही. भुजबळ साहेब, हे सगळं खरं आहे, तुम्हाला आज कळलं आहे, पण सामान्य माणसाला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. गरिबी हटाव हा आरक्षणाचा कार्यक्रम नाही, पण आरक्षण हे शिक्षणाचं माध्यम आहे, सुशिक्षित विद्वत्तेचं माध्यम आहे, गुणवत्तेचं माध्यम आहे आणि त्याच जीवावर उद्याचं त्याची व्यवस्था किंवा त्याचं आर्थिक व्यवस्थापन करू शकतो. जसं आपण स्वतःच्या शिक्षणाच्या जीवावर दादरमध्ये भाजी विकून आज 700 कोटीची संपत्ती ज्या बुद्धिमत्तेवर केली ती शिकल्यामुळं केली आणि त्या शिकलेल्या जीवावरच केली. ते शिक्षण आम्हाला हवं आहे, तुमच्यासारखा भ्रष्टाचार किंवा तुमच्यासारख्या गोष्टी म्हणून नाही. तर ज्या बाजूला हे सगळं जातं आहे तिथं तुम्ही ह्या गोष्टीची तुमची व्यथा आहे, तर ती व्यथा टोकदार असू नये. तर तुमची व्यथा मांडण्याविषयी आमचं कोणाचंच मत असायची कारण नाही, परंतु तुम्ही जी ती टोकदारता येत आहे ती तुमची व्यथा आहे आणि ती व्यथा तुमच्यापाशीच राहावी याविषयी सामान्य बहुजन हेही जाणून आहे. पण भुजबळ साहेब, तुम्ही सांगताय की मंडल आयोगामध्ये आरक्षण आम्हाला मिळालं, त्या आरक्षणासाठी मी खूप त्याग केला. भुजबळ साहेब, तुम्ही त्याग काहीच केला नाही. भुजबळ साहेब, तुम्ही तेव्हा हिंदुत्व सांगत होता. मंडल आणि कमंडल जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलत होते तेव्हा तुम्ही कमंडलाच्या बाजूनं होता, मंडलाच्या बाजूनं नव्हता. ही गोष्ट आहे. मंडल आयोगाला काँग्रेसनंही फक्त परमिशन दिली, पण मंडल आयोगाच्या लागू मात्र काँग्रेसनं केलं नाही. तर मंडल आयोग हे ॲक्च्युली व्ही पी सिंगाने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि मंडल आयोग हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम हा शरद पवारांनी लागू केला आणि तो देश पातळीवर लागला. तेव्हा देश पातळीवर सगळीकडं आंदोलन करायला ओबीसीच लोकांना सामोरे घेऊन तेव्हाचे मनुवादी किंवा आज जे तुमचे करविते बुद्धिजीवी म्हणून जे आहेत कोर्टाच्या माध्यमातून चालू आहेत, अगदीच फडणवीसाच्या बुद्धीचे म्हटले तरी चालेल, ते असतील किंवा तुम्ही जे काही विकलेल्या बुद्धीचे आहात त्यांना स्वीकारून त्यांनी तेव्हाही आंदोलने केली होती आणि त्या आंदोलनामुळं खूप मोठा अनर्थ झाला होता. अनेक ओबीसींची पोरं कमंडलच्या नादाला लागून मंडल आयोगाला विरोध करत होती. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कमंडल आपलं नाही, मंडल आपलं आहे,
तेव्हा त्यांनी मंडलाचा स्वीकार केला आणि जेव्हा त्यांनी स्वीकार केला तेव्हा तुम्हाला पर्याय राहिला नाही आणि मग तुम्ही त्याच्यासोबत गेला. तरीही तिथे एक चापलाशी केली की सामान्य ओबीसीना तुम्ही त्याचा फायदा दिलाच नाही. ओबीसी महामंडळ असतील, ओबीसींचे नेतृत्व असतील, ओबीसींचे पूर्वीचे करते करविते आदर्श नेते असतील, मग ते महात्मे असतील किंवा महान समाजसुधारक असतील, यांचा वापर तुम्ही केला. मंडल आयोगाच्या संधीचा फायदा तुम्ही घेतला आणि तुम्ही नक्कीच या ठिकाणचे सगळ्यात मोठे ओबीसींचे लाभार्थी आहात. पण ओबीसीला तुम्ही लाभ दिलेला नाही किंवा त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तुम्ही कोणताही प्रयत्न केला नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं की मंडल आयोगामुळं किंवा आरक्षणामुळं रोजगार निर्मिती होणार नाही किंवा आर्थिक उन्नतीचं ते माध्यम नाही, परंतु याच माध्यमाचा फायदा घेऊन भुजबळ आणि तुमचे तत्सम सगळे नेते यांनी याचाच फायदा घेऊन जो लाभ उठवलेला आहे ती रोजगार हमी तुमच्यासाठी लाभाची ठरली. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि भुजबळ साहेब जरा सबुरीने घ्या, पटोले साहेब सगळ्यात सबुरीने घ्या किंवा तुमचे जे सगळे वडेट्टीवार असतील, तुम्ही जरी अंतर्गत सगळेच एकत्र काम करत असला, फडणवीस तुम्हाला जर सहकार्य करत असतील आणि फडणवीसाचे गॉडफादर जर सहकार्य करत असतील, उद्याच्या काळामध्ये तुमचं हे दुकान चालणार नाही. उद्याच्या काळामध्ये याची सावधानता आली. त्यामुळं जातीय सलोखा आणि जातीय प्रेम हे नक्कीच ठेवा. त्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण व्हावा असा विचार करू नका. जरी केला तर त्यात तुम्ही खड्यासारखे बाजूला पडणार आणि सामान्य ओबीसी, सामान्य मराठा हा एकत्रच राहील. जसे आज तुम्ही जे सरंजामी मराठा, सत्तेतील मराठा आणि सत्तेतील ओबीसी जसे मांडीला मांडी लावून एकमेकाचा फायदा उठवतात, तसे सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी हे खांद्याला खांदा लावून आरक्षण घेतील आणि त्या आरक्षणाच्या जीवावर आपली उन्नती करतील. ते आता थांबणार नाही. तर ते सरकारला आरक्षण द्यावंच लागेल आणि दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यातही ओबीसींचं आरक्षण जे आहे ते आता देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. तर तो सगळाच पुरावा शिल्लक उपलब्ध आहे. म्हणजे त्यांचे सगळेच पुरावे ग्राह्य धरले तर त्यांना ते आरक्षण मिळणार आहे. त्या कुटुंबीय किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक हाच प्रश्न राहील. आता जवळचे नातेवाईक हा जर प्रश्न राहिला तर त्यासाठी उद्याचं कोर्ट त्यावर निर्णय घेईल. कोर्टाला सुद्धा आता सुप्रीम कोर्टालाही क्युरिटी पिटिशन दाखल झालेला आहे. त्या क्युरिटी पिटिशनमध्ये उद्याचा निर्णय हा कोर्टाचा नक्कीच चंद्रचूड साहेब घेतील. कारण त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा निर्णय जरा थोडासा चुकीचा किंवा त्यांनी तत्कालीन न्यायालयानं घेतलेला निर्णय हा नक्कीच आता फेरावा लागेल क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून. आणि जो काय 10-12% अधिकीचा लाभ ज्या इतर मराठ्यांना होईल त्यातून हे सगळंच आरक्षणाचा मुद्दा आता उद्या संपुष्टात येईल. पण तोपर्यंत ओबीसीच्या नेत्यांनी किंवा मराठ्यांच्या प्रस्थापितांनी न लाजता व ओबीसीच्या नेत्यांनी न ओरडता सगळं काही सबुरीने घ्यावं. हेच सध्या एवढंच. नमस्कार.